नमस्कार. राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येत आहे, रक्कम जमा करण्यात येत आहे. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. पहा, मुख्यमंत्री साहेब यांच्या घोषणेनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही जी रक्कम आहे ती कशाची आहे तर पहा, आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जाहीर घोषणा करण्यात आलेली होती. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, या योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली असून आधार व्हेरिफिकेशन केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 5,22 लाखापेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 5,22 लाखापेक्षा जास्त निधी मंजूर झालेला आहे आणि या निधीपैकी 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुद्धा झालेलं आहे. पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने कर्जमाफी योजनेची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे, त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेण्याची गरज आहे. कारण राज्यातील सर्व शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्याकडे लक्ष लावून बसलेले आहेत. त्यासोबतच पहा, 10व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला आहे. 10व्या हप्त्याचं वितरण सुद्धा पेंडिंग असणार आहे. त्यामुळे 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार का, अशाही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. सद्यस्थितीला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं आहे की काय, असा प्रश्न नक्की शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. कारण या योजनेच्या वितरणासंदर्भात कोणताही निर्णय घेतला जात नाही, ना शासन निर्णय निर्गमित केला जात आहे, ना तारीख जाहीर केली जात आहे. फक्त अफवा पसरवल्या जात आहेत की नमोचा हप्ता जमा झालेला आहे, तर नमोचा 9वा आणि 10वा हप्ता जमा झालेला नाही. सगळ्यात अगोदर तर 9वा हप्ता अगोदर येणार आहे आणि त्यानंतर 10व्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. आणि या योजनेच्या वितरणासंदर्भात ऑफिशियल माहिती आली की कळवण्यात येईल. त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.